नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज। आपण ज्या अतिशय महत्त्वाच्या लढती बघत आहोत किंवा जिथे काटेकी टक्कर होणार आहे अशामध्ये कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे। तिथे काय होणार हे नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये आपण पाहूया। नेमकं तेच मध्ये आपण कोरेगाव विधानसभेचा आढावा घेत असताना आपलं असं लक्षात येईल की सध्याचे विद्यमान आमदार कृष्णा खोरेचे नामदार महेश शिंदे त्यांच्या विरोधात आहेत ते शशिकांत शिंदे। शशिकांत शिंदे हे शरद पवार यांचे अतिशय जवळचे निकटवर्तीय विश्वासू असे आमदार आहेत। जावली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि 2008 सालामध्ये जेव्हा रचना बदलल्या विधानसभेच्या तेव्हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली। कोरेगावमधून शालिनीताई पाटील यांच्यासारख्या एक मोठ्या नेत्या त्यांच्या समोर होत्या आणि साहजिकच त्यांना पराभूत केल्यामुळे जायंट किलर असा किताबही त्यांनी मिळवला होता। शालिनीताई पाटील यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्या वसंतदादा पाटील यांच्या पत्नी होत आणि त्यांचं कोरेगाव आणि एकूणच त्या भागामध्ये असणारं वर्चस्व आणि त्या वर्चस्वाला मोडून शशिकांत शिंदे यांनी तिथे विजय मिळवला होता। मात्र त्यांच्या विजयाचा रथ रोखण्याचं काम महेश शिंदे यांनी केलं। महेश शिंदे त्या मानाने नवखे होते, पहिल्यांदाच ते कोरेगाव विधानसभेमधून आपलं नशीब आजमावत होते। त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्ष होता। भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते होते। पक्ष जेव्हा काही घडामोडी घडतात, युती आघाडीमध्ये काही गोष्टींचे करार मदार होतात आणि त्यानुसार शिवसेनेच्या बाजूनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघ होता। भारतीय जनता पक्षाला ती जागा हवी होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी ही जागा द्यायला नकार दिला। त्यांना तो शिवसेनेकडूनच लढवणारा एक कार्यकर्ता नेता हवा होता आणि मग एक ॲडजस्टमेंट किंवा तडजोड म्हणून महेश शिंदे यांनी शिवसेनेकडे आपलं हे घेतलं, सभासदत्व घेतलं आणि त्यानंतर शिवसेनेच्या चिन्हावर कोरेगाव विधानसभेची निवडणूक त्यांनी लढली। मुळात त्यांचा DNA किंवा पिंड हा भारतीय जनता पक्षाचा होता। गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या बरोबर ते राहिले। 2.5 वर्षामध्ये ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये ते एकनाथ शिंदे यांच्या जवळचे झाले, अतिशय विश्वासू झाले। जे पक्षांतराची प्रक्रिया झाली त्यामध्ये अतिशय महत्त्वाची मोठी भूमिका त्यांनी बजावली। एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे विश्वासातले आणि त्याच वेळी जेव्हा शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्या कालखंडामध्ये महेश शिंदे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याही जवळचे असं नेतृत्व किंवा असा नेता हा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचं सध्या नेतृत्व करत आहे। आता इथे काटेकी टक्कर आहे। आपण जसं म्हटलं तसं शशिकांत शिंदे हे जुने जाणते शरद पवारांच्या जवळचे विश्वासू असे सहकारी आहेत, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातले हे महेश शिंदे आहेत। महेश शिंदे यांनी अनेक कामं केली आहेत, अनेक प्रोजेक्ट इथं दिलेले आहेत। लाखो करोडो रुपयांची कामं लहान मोठ्या गावांमध्ये खेड्यांमध्ये तयार केली आहे। कार्यकर्त्यांना त्यांनी आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर त्यांची असणारी मोठ्या नेत्यांबरोबरची उठबस आणि त्याचा फायदा कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला करून देण्यामध्ये त्यांनी घेतलेलं यश, त्यांच्या कुटुंबांनी त्यांना दिलेली साथ, हा सगळा भाग एकीकडे त्यांची ताकद दर्शवणारा आहे। त्याचबरोबर दुसरीकडे त्यांच्या दृष्टिकोनातून जे काही सातारा जिल्ह्यामधलं राजकारण फिरतंय ते जेव्हा ते स्वतःकडे केंद्रित करण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे नक्कीच जो कोरेगाव मतदारसंघाला लागून असलेला सातारचा मतदारसंघ आहे, सातारा विधानसभा मतदारसंघातली काही गावं ही कोरेगावमध्ये आहेत आणि त्यामध्ये शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाला त्यांनी कळत न कळत दिलेली ही इन्फिरिटिव्ह क्वालिटीची किंवा दुय्यम दर्जाची वागणूक असेल, अधिकारी प्रशासन यांना दिलेली वागणूक असेल, स्वतःचे निर्णय रेटून ते पूर्णत्वाला नेण्याची सवय असेल किंवा एककल्लीपणा, हेकेखोरपणा अशा पद्धतीचा शिक्का त्यांच्यावर मारला जातो, त्याचा एक परिणाम असेल। त्यांना ही निवडणूक या सगळ्याचा भाग परिणाम म्हणून पुन्हा एकदा खडतर जाईल असं दिसतंय। शशिकांत शिंदे जसं म्हटलं आपण की जायंट किलर, मात्र विधानसभेला मागच्या पडले, लोकसभेला उभे राहिले,
छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासारखं एक तगडं आव्हान त्यांच्यासमोर होतं, मात्र तरी त्यांनी चांगली फाईट दिली, एक लढत त्यांच्या दृष्टिकोनातून दिली आणि त्याच वेळी त्यांनी विधानसभेची बांधणी करण्याचा प्रयत्न केला. महेश शिंदेंच्या गटातली अनेक मंडळी त्यांनी फोडून आपल्या गटामध्ये आणलेली आहेत. अनेक मोठे पक्षांतरं त्यांनी त्यांच्या बाजूनी केलेली आहेत. 18 गावांमध्ये शिवेंद्रराजेंबरोबर सौहार्दाचे संबंध ठेवलेले आहेत. सगळ्यांशी मिळून मिसळून घेण्याचा एक त्यांचा पूर्वीपण आणि आत्ता पण असणारा स्वभाव, या सगळ्याचा परिपाक म्हणून त्यांना महेश शिंदे यांना एक आव्हान उभं करण्याच्या दृष्टीने चांगलं वातावरण आहे. साहजिकच ही ते होणारी लढत जी आहे ती तुल्यबळ लढत होणार आहे. शशिकांत शिंदे यांना लढत देणं हे जसं महेश शिंदेंना ताकदीचं काम असणार आहे, त्याच पद्धतीने शशिकांत शिंदेंना सुद्धा ही लढत सोपी असणार नाही आहे. याचं कारण असं आहे की अनेक गोष्टी, जशा अनेक घटक ह्याच्यावर काम करत आहेत आणि जशी जशी निवडणूक लढत पुढं जाईल, सगळ्यात महत्त्वाची घटना आजची अशी आहे की नरेंद्र पाटील हे आपल्याला सध्या शशिकांत शिंदे यांच्याबरोबर दिसतात. नरेंद्र पाटील हे सुद्धा एकेकाळी पक्षांतर करून भाजपमधून शिवसेनेत गेले आणि लोकसभेच्या निवडणुकीकरता उभे राहिलेले होते. साहजिकच जेव्हा नरेंद्र पाटील हे माथाडी कामगार नेते आहेत, शशिकांत शिंदे हे सुद्धा माथाडी कामगार नेते आहेत, त्यांचे तिथले हिशोब हे जर काही विधानसभेमध्ये फलद्रूप झाले तर नक्कीच धक्कादायक निकाल महेश शिंदे यांच्यासाठी लागू शकतो. याचं कारण असं आहे की माथाडीची ताकद ही जर काही नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्या पाठीमागे उभी केली तर निकालामध्ये थोड्याफार प्रमाणात, केवळ मागच्या वेळेस 6,000 मतांच्या दरम्यान मताधिक्य हे महेश शिंदे यांना मिळालेलं आहे आणि लोकसभेमध्ये सुद्धा फार मोठं मताधिक्य हे उदयनराजे भोसले यांना देता आलेलं नाही आहे. अर्थात त्यांनी शशिकांत शिंदेंना जे सर्वाधिक मताधिक्य इथं मिळालं असतं ते रोखून ठेवण्याची कामगिरी मात्र पार पाडलेली आहे. तेव्हा हे सगळे प्लस मायनसचा जर काही आपण विचार केला, नरेंद्र पाटील यांची भूमिका जर काही विचारात घेतली, त्याचबरोबर अजूनही 8 दिवसांमध्ये ज्या भूमिका महेश शिंदे यांच्या गटातली छोटी मोठी गावं किंवा सरपंच, पंचायत समितीचे काही मंडळी, माजी पंचायत समितीचे काही मंडळी बदलणार असतील तर ती डोकेदुखी महेश शिंदे यांना होऊ शकते. तेव्हा नक्कीच महेश शिंदे असतील किंवा शशिकांत शिंदे या दोघांना मी असं म्हणतो की समान संधी आहे. ताकद लावली पाहिजे, चांगलं काम खरं तर लोकांच्यासाठी केलं पाहिजे आणि त्या निकषावर महेश शिंदे यांनी बरीच मोठी कामं केलीत हेही आपल्याला दिसतंय. मात्र त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, मिळून मिसळून राहणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. या सगळ्याचं जेव्हा आपण विचार करू तेव्हा नक्कीच निवडणुका या आपल्याला वेगळ्या पद्धतीने इथे लढवल्या गेलेल्या पाहायला मिळतील. तेव्हा हा भाग कसा वाटला हे आम्हाला तुम्ही नक्कीच सांगा. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. थांबतो. नमस्कार.